धर्म बदलायला लावत असेल तर तो गुन्हा आहे। मला वाटतं की महिलांना व अनुसूचित जमाती जाती यांना नक्कीच न्याय मिळेल आणि या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो। कोणता निवडावा, पण आता काही लोक असं करत आहे, बळजबरीने आपले धर्मांतर करून घेत आहेत। मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून किंवा काही गोष्टी करून आपल्याला त्या पोरींना धर्मांतर करायला लावत आहे, तर हे सगळं चुकीचं आहे। गेली अनेक वर्षापासून सातत्याने चर्चेत असलेला आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनेने मागणी केलेला धर्मांतर विरोधक कायद्याच्या दिशेने राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचललेले आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात धर्मांतर विरोधकाचा कायदा हा मंजुरी मिळालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। ह्याच्यामध्ये फसवणूक, आमिष आणि धर्म बदलण्यासाठी केलेली बळजबरीसाठी हा कायदा करण्यात आलेला असून ह्याच्यावरती हा कडक कायदा चांगला व्यवस्थित पार पडेल असं विश्वास सरकारने व्यक्त केलेला आहे। यामध्ये हा गुन्हा कडक स्वरूपाचा असून यामध्ये नॉन बेलेबल याच्यामध्ये हा गुन्हा दाखल होणार आहे। तसेच ह्या गुन्ह्यामध्ये 5 लाखाचा दंड आणि 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की यांच्या धर्मांतर विरोधाबद्दल त्यांच्या काय विचार आहेत। काय सांगाल तुम्ही, तुमच्या याच्याबद्दल काय विचार आहेत? भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे की आपण धर्म निवडायचा। पण आता काही ठिकाणी असं होत आहे की लोकांना आमिष दाखवून किंवा शिक्षण किंवा नोकरीचा आमिष दाखवत आहे किंवा प्रलोभन करून त्यांना हे केलं जाते की तुम्ही धर्म बदला म्हणून। तर हा कायदा नोंदवला गेला पाहिजे आणि आधी लग्न वगैरे त्याच्यामध्ये श्रद्धेमुळे धर्म बदलतो, ती वेगळी गोष्ट आहे। पण आपल्या संविधानानुसार तो आपल्याला एक हक्क आहे की आपल्या आवडीनुसार आपण धर्म बदलला, तर ती वेगळी गोष्ट आहे। पण काही लोकांना जर जबरदस्तीने ते धर्म बदलायला लावत असेल तर तो गुन्हा आहे आणि तो त्याच्यावर दाखल केलाच पाहिजे। काय सांगाल तुम्ही याबद्दल, काय विचार आहेत? धर्मांतर कायदा माझ्या मते 2023 मध्ये काही भाजप आमदारांनी याचा मुद्दा उपस्थित केलेला होता की बहुतांश मुलींचे लग्न हे धर्माविरोधी जाऊन केले जात आहेत आणि त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जात आहे। आणि 2023 मध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे केले होते या विरोधामध्ये आणि त्यावेळी जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की हा कायदा आम्ही लवकरच अंमलात आणू आणि शेवटी हा कायदा यावर्षी मार्चमध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी दिलेली आहे आणि हा कायदा विधान परिषदेमध्ये मांडला जाईल। आणि यामुळे आपण बघू शकतो की मागच्या काही वर्षामध्ये 100हून अधिक अशा केसेस आढळल्या आहेत की ज्यामध्ये मुलींचे लग्न किंवा जे गोरगरीब आहे, अनुसूचित जाती जमातीतली लोक आहे, त्यांना पैशाचे आमिष दाखवले जाते किंवा काही प्रलोभने दाखवले जातात, आर्थिक मदत, नोकरीचे आमिष यासारख्या गोष्टींमुळे ह्या लोकांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते। सो या गोष्टी टाळण्यासाठी ना सरकारने हा कायदा आणलेला आहे आणि यामुळे मला वाटतं की महिलांना व अनुसूचित जमाती जाती यांना नक्कीच न्याय मिळेल आणि या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो। काय सांगाल, तुला काय वाटतं? आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे। ह्या आपल्या भारतात बहुधर्मीय लोक राहतात आणि प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वातंत्र्य आहे की आपण आपला धर्म कोणता निवडावा। पण आता काही लोक असं करत आहे, बळजबरीने आपले धर्मांतर करून घेत आहेत। मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून किंवा काही गोष्टी करून आपल्याला त्या पोरींना धर्मांतर करायला लावत आहे, तर हे सगळं चुकीचं आहे। याच्यामुळे समाजात गैरप्रकार खूप वाढलेले आहेत। तर प्रशासनाने हा कायदा काढला ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ह्या कायद्याचं जर पुढे जाऊन काही अजून काटकसरीने हे केलं, काय म्हणतात त्याला, पालन केलं तर आपला देश खूप चांगला हे होईल। म्हणजे धर्मांतराविरुद्ध चांगली गोष्ट आहे ही। तर हा कायदा चालू राहायला पाहिजे, ही माझी आपली विद्यार्थी वर्गाकडून अपेक्षा आहे। खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष ह्याच्यासाठी हा कायदा खूप चांगला आहे किंवा काही विद्यार्थ्यांचे असे मत आहे की प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडत आहेत। एकंदरीत हा मुद्दा खूप संवेदनशील असून प्रत्येक घटकाचे मत जाणून घेणे हे तितकेच महत्त्वाचे राहणार आहे। नीलम चापुडे, LS मराठी, खेड, पुणे।